आता तर एक नवीनच आलं आहे, नवीनच काढलं आहे मोदी सरकारने. म्हणजे सगळे लोक काय, ही जे आम जनता आहे, आम पब्लिक आहे, काही मूर्ख आहे का? तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला फार म्हणते ना, आम जनतामधून आम पब्लिकमधून तुम्हाला फार वरपर्यंत पोहोचवलं. वरपर्यंत गेल्यावर तुम्ही पहिले तर सगळे आम पब्लिकसारखे होते. समजा तुम्ही काय तुमचा बिझनेस करत होते, चहाचा असं काही असं, मग त्याच्यातून तुम्ही पुढं गेले. पुढं काय स्वतःच नाही गेले ना, स्वतः एकटेच नाही शिड्या चढले. पब्लिकनं तुम्हाला सपोर्ट केला, पब्लिकनं तुमचा सपोर्ट केला, म्हणून तुम्ही पुढं गेले. पण तुम्ही आता पब्लिकला विसरून गेले ना. आता म्हणत्या तेल जास्त वापरू नका, जरा कमी तेलात जेवण बनवा. मग काय पाण्यात जेवण बनवा? आता पेट्रोल गाड्या बाहेर काढू नका, पेट्रोल जास्त वापरू नका. मग कामधंद्याला जर ज्यांच्याकडे गाड्या गोड्या त्याने कसं जायचं? मग तुम्ही काय एकच गाडी का नाही वापरते? तुम्ही बाहेर जर पडले तर तुम्हाला कमीत कमी 50-60 गाड्या तुम्हाला राहतात. त्या 50-60 गाड्याला पेट्रोल लागत नाही का तुमच्या मेहनतीचं येतं का ते? आम पब्लिकनं जेव्हा निवडून दिलं तेव्हा तुम्ही काय म्हणता, CM PM काय म्हणतात ते बनले. तुम्ही जनताच्या आशीर्वादानं बनले ना. मग तुम्ही जनताची काळजी सोडून दिली. तुम्ही म्हणतात जेवण तुम्ही एकदम कमी तेलात बनवा. आता काही एक टिपका असा टुपक असा टाकावा आणि त्याच्यामध्ये तडका द्यावा का कांद्याला आणि त्या जिऱ्या राईला? नाही ना. तुम्ही लोक जे तुम्ही आमदार, खासदार, मंत्री, संत्री, तुम्ही 50 प्रकारचं जेवण खात्या, त्याला किती तेल लागतं? 500 का 600 रुपये किलोचं तेल तुम्ही खाता आणि आम्हाला 100 रुपये किलोचं तेल खायला म्हणते. जरा जपून वापरा तेल. म्हणजे तुम्ही उद्या म्हणाल एकच टाईम जेवा, जपून अन्नधान्य खर्च करा. आणि तुम्ही तिकडं बर्गर, पिझ्झा, काय असं ते म्हणताना, काय काजू बदाम, तुमच्या नाश्त्याला काजू बदाम, तुमच्या जेवणाला 50 भोगाचं जेवण, वेगळ्या पद्धतीचं, संध्याकाळचं वेगळं लंच, ते सांगताच येत नाही किती पद्धतीचं जेवण राहतं. आणि गरिबाला, म्हणजे तुम्ही पण गरीब होते पण तुम्ही आता ती विसरून गेले का? तुम्ही PM काय म्हणतात, PM CM झाले, त्याच्यामुळे तुम्ही ते विसरून गेले. तुम्हाला त्याची गरज नाही. आता जनता मरू का जगू? वरून जनताला तुम्हीच सल्ले देत्या. पहिले तुम्ही काय बोलायचे? अच्छे दिन आएगी, सबका भला होगा, अच्छे दिन आएगी. कुठं गेले तुमचे अच्छे दिन? हेच होते का ते अच्छे दिन? हेच दिन आम्हाला दाखवायलासाठी तुम्ही पहिले पुढं गेले आणि तुम्हाला आम्ही आमच्या खऱ्या मनानं, खऱ्या मतानं निवडून दिलं. आम्ही प्रत्येक 5 वर्षानं, किती वर्षानं मतदान येतं तेवढं माझ्या ध्यानात नाही राहत, पण प्रत्येक मतदान आम्ही तुम्हाला करतो. मग याच्यासाठी निवडून दिलं का जनतानं? का त्यांना तुम्ही उद्या आज म्हणतात तेल कमी वापरा, गाड्या बाहेर काढू नका, पेट्रोल जास्त वापरू नका, गॅसचं तुम्ही वांदी करून टाकले, मंदीच तुम्ही नोटबंदी करून टाकली, तेव्हा मुलाबाळांच्या नोकऱ्या गेल्या, नोकऱ्या नाही राहिल्या काही लोकांना. कोरोना आला, लॉकडाऊन लावून टाकलं, तेव्हा कितीतरी लोकांच्या तेव्हा नोकऱ्या गेल्या. खरं सांगावं, आम्ही येड्यावानी आंधळ्यावानी उठतून तुम्हालाच वोट करतो आणि अजून तुम्हालाच निवडून देतो. काय माहीत आमच्याच वोटानं निवडून येत्या का तुमचंच त्याच्यामध्ये काय आहे काळं बेरं हे आम्हालाही कळत नाही. पण आम्ही डोळे झाकून वोटिंग तर करतो का? आज नाही उद्या सुधारशा आणि गरिबाकडे लक्ष द्या. तुम्ही काय गरिबाकडे लक्ष द्यायना. तुम्ही सगळं म्हणते ना, महिन्यातून 4 वेळा तर तुम्ही बाहेर देशाची दौरी करतात. त्याला नाही लागत का पेट्रोल? विमान उडवायला पेट्रोल, घासलेट काही त्याला लागत नाही का? त्यालाही लागत ना. मग तुम्ही जरा दौरे कमी करा ना. कधीतरी ट्रेननं जा बाहेर देशाला, कधी त्या बोटीतून जा. विमान पटकन बसले, घरातून निघाले का गाडीतून बसले का विमानातून भरकून उडलं का सुरकून जातं दुसरीकडं. तुम्ही दिवसातून 4 वेळा दौरे करता. मग तुम्हाला कोणी रोकावं? तुम्ही काय नोकरी करता? नाही ना. मग नोकरी नाही करते, तुम्हाला जर नोकरी नाही करते तुमच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? तुम्ही करता ना, म्हणजे पैसे स्वतःसाठी खर्च करायचे, मजा करायची. 10-10 लाखाचे ड्रेस तुमचे, सूट बूट कोट
आता मागं एकदा तुम्ही जेव्हा नवीन निवडून आले होते त्या टायमाला सोन्याचा ड्रेस शिवला होता. सोन्याचा ड्रेस तो कितीतरी करोडाचा होता. मग का हो, गरिबाच्याच मागं काय एवढं? गरिबानं काय करावं? गरीब रोज वाट पाहते. आज ना उद्या आजचे दिन आहे. आज ना उद्या काय काय लोक तर आजच्या दिनची वाट पाहून पाहून स्वर्गवासी झाले. तुम्ही स्वतः वरपर्यंत गेले अर्ध्या रस्त्यात आणि वरून माझ्या बघत्या काय करते आम पपले, कशी झुलून झुलून मरायला लागली, कशी झुरती, कशी खाया वाचून आणि गाड्याच्या पेट्रोल वाचून आणि गॅस वाचून यांना मारायला लागलो मी. कसं नोटबंदीनं मारलं मी. तुम्हालाच दिमाग आहे. मग काही दिवसानं बघा याचा बदला आम जनता पण घेईन बरं का. म्हणते ना, एक दिवस सासूचा तर एक दिवस सणाचा बी राहतो. सास भी कभी बहू थी. अशी गंमत. कधी ना कधी पलटवार होईल हा. कधी ना कधी जनता तुम्हाला सोडून देईल. आणि तुम्ही जे निम्या याच्यामध्ये हवात उडून गरीब जनताची हाल बघू राहिले ना, तुम्ही बुडूक तिथून पडशाल. आणि कोणीतरी इमानदारी चांगला नेता, जसं तो आता बघा त्या मद्रासमध्ये आला पोरगा, तो आपला पोरगा सॉरी तो हिरो आहे म्हणतात, काय तलपत्ती का काय, त्यानं बघा किती आता घोषणा केल्या का तो काय काय करीन आणि काय काय देईन माहीत नाही. आणि असं कोणीतरी गरिबातून कोणतरी मोठा बनला पाहिजे. गरिबालाही मोका दिला पाहिजे. कारण तुम्ही गरीब होतो, मलाही लक्षात पण येतं ना घडी घडी काय करू विसरून जाते मी. तुम्ही पण गरीबच होते ना, मग तुम्ही गरिबाला काय विसरले? सरकारजी तुम्ही का गरिबाला, तुम्ही स्वतःच बोलले. मग तुम्ही जर म्हणले ना आजचे दिन आहे की तुमच्या मागं तर काय लेकरं नाही, बाळ नाही, परिवार नाही, काही नाही. मग तुम्ही घरोघरी कमीत कमी, आम्ही लय महागाची तेलं नाही खाते, स्वस्तावालेच खातो. मग तुम्ही कमीत कमी घरोघरी महिन्याला 5 किलो तेल द्या, 15-20 किलो तांदूळ द्या, 15-20 किलो गहू द्या. 20 किलोनं काय होणार आहे? पोतं गहू द्या, पोतं तांदूळ द्या, 15-15 किलोचा डबा तेलाचा द्या, जो 1500 रुपये किलोने येतो, म्हणजे 100 रुपये किलोचं तेल द्या. तुम्ही 1500, तुम्ही तर त्यांना पाण्यामध्ये सोन्याची राळ टाकून पित्या जास्त दिवस जगावून. गरीबाला तुम्ही ते तर द्या, 15 रुपये किलोचं ते 100 रुपये किलोचं तेल तर द्या. तर कमीत कमी म्हणतील लोक का नाही आजचे दिन आले. तुम्ही किती मग तुम्ही म्हणताना हवाबाईलमध्ये जरी राहिले आणि तुम्ही डायमंड सोनं चांदी जरी खाल्ली तरी आम्ही काहीच म्हणणार नाही. पण गरिबाला तुम्ही प्रत्येकाला वाटाय, प्रत्येकाला गरीबाला प्रत्येक जनतानं तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी द्या ना, मदत करा ना. मग वरून तुम्हीच तिकडे युद्ध करा, हे करा, ते करा, केलं तुम्हीच, म्हणजे चित बी तुमची, पट बी तुमचीच. मग आम्ही काय करायचं? हे तर हुकुमशाही झाली, लोकशाही नाही राहिली. मग ते जुने दिवसच चांगले होते. काही आठवतं आम्हाला, काँग्रेसचं राज्य त्या टायमाला लई चांगलं होतं. 15-15, 20-20 लिटर रॉकेल भेटायचं. 15 रुपयानं तेलाचे 2-2, 3-3 डबे भेटायचे राशनवर. गहू तांदूळ 30-30, 40-40 किलो भेटायचे. सगळ्या गोष्टी स्वस्त होत्या. अहो सोनं तर त्या आमच्या काळ लग्न झालं 81 सालात, तेव्हा 900 रुपये तोळं सोनं होतं. 900. तुम्ही तर गरिबाच्या अंगावर, तुम्हाला बघवा ना स्वतः तर दागिना घालती नाही ना, कोणचं चेन अंगठ्या, तर तुम्हाला बघवत नाही. तर तुम्ही एवढं सोनं महाग केलं का 1.5-2 लाखावर एक तोळा केला, तर गरिबाची हिंमतच नाही राहिली का सोनं घेऊन घालावा. फक्त नकली दागिने घालतोय आम्ही, नकली दागिने घालून राहतो. हाऊस प्रत्येकाला आहे, बाईला बी आणि माणसाला बी का दागिने आपल्याकडे असावा. हाऊसही होती. आणि काही अडचण आली तर माणूस ते बँकेत ठेवून ते पैसे घेऊन काहीतरी उद्योगाला लावतं, का लेकरा बाळांचं शिक्षण करतं, का नोकरीला भरतं, का याला लग्न यावाला कामं येतं दागिना. तर तुम्ही ते पण नाही ठेवलं. तुम्ही एवढे शातीर निघाले, तुम्ही सोनं घ्यायच्या लायकीचं बी आम्हाला नाही ठेवलं. तुम्ही 50 प्रकारचं जेवण खाता दिवसातून 4 वेळ. 50 गाड्या म्हणून फिरत्या आणि गरिबाला म्हणत्या
गाडी जर जरूर नसेल तर बाहेर काढू नका. पायी जा झक मारीत. म्हातारा कोतारा असन त्याच्याकडे एखादी स्कूटी बिटी असेल तर स्कूटी घेऊन जाईल तर त्यानं बी पायी जा, मंदीच मारा. हेच तुमचे आजचे दिन. डोळ्यावरचं झापड काढा तुमच्या आणि गरिबाकडे लक्ष द्या. बस करा हे स्वतः 50 गाड्याचा तापा घेऊन मिरवणुकी काढायच्या आणि गरिबाला म्हणायचं नाही 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 नाही, गॅस कमी करून द्या, गॅस कमी वापरा. नोटबंदी करून टाकली. तुम्ही लई दिमाग चालू राहिले पण एखाद्या वेळेस तुमचा दिमाग तुम्ही चालवला ना तर तुमच्यावरच फिरून बघा. कारण की लोक अशानं नाराज होत चाललेत आता. कारण की आम्ही पण मत देईल, आम्ही तर मनापासून नाराज झालो. खरं सांगा काही फायदा नाही. इकडं तेल भेटणार, सकाळपासून भाजीला तेल नाही आमच्या. एक थेंब तेल टाकले भाजी नुसतं. मग असं वाटतं का नुसती उकडूनच खावं ती भाजी आता. जर माझी गोष्ट तुम्हाला लई मनाला लागली असेल ना तर आम जनताकडं आम पब्लिककडं लक्ष द्या. आणि जे कोणाला वाईट वाटेल ना, मी कोणाला विषय बोलते कोणाबद्दल बोलते तर ज्यांना लई वाईट वाटलं त्यांना राशन भरून आणून द्यावा आमच्या घरी. आणि ज्यांना पटत असेल माझी बात त्यांना हा मिळवावा. ज्यांना नसन पटत त्यांना राम राम. जा तुम्ही त्यांच्याच मागं. कारण की मग तुम्ही एकाच माळीचे मनी असं वाटतं माणसाला. तुम्ही गरिबाचा सपोर्ट करणार नाही दिसत. कळलं? हो द्या.